आज आपण कढीपत्त्यापासून एक नवीन पदार्थ बघणार आहोत। या पदार्थामुळे आपल्या तोंडाची चवसुद्धा वाढेल आणि हा पदार्थ घरातल्या सगळ्याच लोकांना आवडेल। कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी अशा प्रकारचे व्हिटॅमिन आहेत। आरोग्यासाठी सुद्धा कढीपत्ता खूप चांगला आहे। शरीरातील घट्ट रक्त पातळ करते। त्याचप्रमाणे केस गळती आणि केसांच्या ज्या काही समस्या असेल त्यासाठी सुद्धा हा कढीपत्ता खूप उपयोगी आहे। उपमा असो, पोहे असो किंवा कुठल्याही भाजीमध्ये जेव्हा आपण कढीपत्त्याचा वापर करतो तर लहान किंवा घरचे मोठे देखील भाजीच्या बाहेर ते काढतात आणि खातात, म्हणजे त्यांच्या पोटात कढीपत्ता जातच नाही। तर त्यासाठी आपण आज ते नवीन पदार्थ बघणार आहोत। म्हणजे याप्रमाणे जर आपण हा पदार्थ तयार केला तर सगळेच जणांच्या पोटात हा पदार्थ जाईल आणि आपल्या आरोग्याच्या समस्या देखील कमी होईल। तर इथे मी कढीपत्ता घेतला, त्याला चांगलं धुतलं आणि व्यवस्थित त्याला सुकून घेतलं। तर इथे मी चमचाभर जिरं आणि धने थोडेसे पॅनमध्ये भाजून घेतलेले आहेत। ते याप्रमाणे भाजून घ्यायचे, म्हणजे यातलं जे मॉइश्चर असते ते कमी होते। त्याच पॅनमध्ये आता आपल्याला 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे। शेंगदाणे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता। तर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे। तर इथे शेंगदाणे मी खरपूस भाजून घेत आहे। याप्रमाणे पदार्थ तयार करून तुम्ही महिना 2 महिने स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा केव्हा असं वाटलं आपल्याला तेव्हा आपण कुठल्याही भाजीसोबत, राईससोबत किंवा चपातीबरोबर खाऊ शकतो। तर इथे मी डेसिकेटेड कोकोनट अर्धी वाटी घेतलेला आहे। इथे तुम्ही सुक्कं खोबरं खिसूनसुद्धा घालू शकता। ओल्या खोबऱ्याचा वापर इथे करायचा नाही, कारण तयार केलेला पदार्थ जास्त दिवस टिकणार नाही म्हणून। तर इथे डेसिकेटेड कोकोनटसुद्धा छान मी खरपूस भाजून घेतलेलं आहे। हे सुद्धा सेम ताटातच आपल्याला काढून घ्यायचं आहे। या प्रकारे चटणी करायची आहे, म्हणजे यामध्ये भरपूरच कढीपत्ता आपल्याला घालायचा आहे आणि कढीपत्त्याचा फ्लेवर तर प्रत्येकच पदार्थात खूप छान लागतो। म्हणून इथे आता कढीपत्ता आपण सुकून घेतला आणि पॅनमध्ये त्याला व्यवस्थित आता भाजून घ्यायचं आहे। तर त्या गरम पॅनमध्येच आपल्याला हा पूर्ण कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। पावसाळ्यामध्ये कढीपत्त्याच्या झाडाला खूप छान नवीन पालवी फुटते आणि नवीन पानं येतात। तर यामध्ये आपल्याला या प्रकारची चटणी तयार करून आपण पदार्थ स्टोअर करून ठेवू शकतो। आणि त्यामध्ये 1 पळीभर तेल घालायचं आणि याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। कधीकधी काय होतं, आपल्याला एखादा पदार्थ बनवायचा असतो आणि तेव्हाच त्यावेळेवर कढीपत्ता अवेलेबल नसतो। तर त्यावेळेस आपण या प्रकारच्या चटणीचा 1 किंवा 2 चमचाभर वापर करू शकतो। त्या पदार्थाला कढीपत्त्याचा फ्लेवर येईल। तर यामध्ये 2 लाल तिखट मिरच्या मी घालून घेतलेल्या आहेत, त्या सुक्या मिरच्या आहेत। तर इथे तुम्ही मिरच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर व्यवस्थित आता हा कढीपत्ता फ्राय झालेला आहे तेलामध्ये आणि याला मी छान तोडून बघत आहे, तर हा इझिली तुटत आहे। तर यातलं पूर्ण मॉइश्चर कमी झालेलं आहे। आता याला आणखी 2 मिनटं आपण परतून घेऊ आणि थंड करून घेऊ। थंड झाल्यानंतर याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे। तर कढीपत्ता आणि जे सगळे जिन्नस आपण आता गरम करून घेतले ते सगळे जिन्नस आपण यामध्ये घालणार आहोत। हे सगळे जिन्नस आपल्याला पॅनमधून परतून घ्यायचे आहे, कारण ही चटणी आपल्याला खूप जास्त दिवस टिकवायची आहे। त्यामुळं त्यातलं मॉइश्चर पूर्ण कमी करून घ्यायचं। कढीपत्त्याच्या सेवनामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते। त्याचप्रमाणे डोळ्यांसाठी सुद्धा कढीपत्ता खूप लाभदायक आहे। म्हणून याप्रमाणे पदार्थ तयार करून आपण रोजच्या जेवणामध्ये कढीपत्त्याचं सेवन करू शकतो आणि खायलासुद्धा हा पदार्थ अतिशय उत्तमच लागणार आहे। त्यामुळं एकदा हा पदार्थ तुम्ही बनवायलाच हवा। एकदा जर तुम्ही केला तर महिनाभर टिकायची गरजच नाही, कारण 8 दिवसातच हा पदार्थ खतम होतो। माझ्याकडे तर या प्रकारची चटणी मी तयार केली तर अगदी 2 दिवसातच ही संपली आणि माझ्या मुलांनी पुन्हा मला बनवायला लावली। तर इथे सगळे जिन्नस आपण पॅनमध्ये घालून घेतले। त्याचप्रमाणे मसाले, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि चवीपुरतं मीठ इथे घालून घेतलं। आता यामध्ये आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर आपल्या आवडीप्रमाणे याला बारीक करून घ्यायचं। तर इथे मी थोडंसं बारीक आणि जाडसर याप्रमाणे ही चटणी ठेवलेली आहे। तर अशा प्रकारचा चटणीला कलरसुद्धा आलेला आहे, कारण यात कढीपत्त्याचं तर प्रमाण खूप भरपूर आहे।
तर या पावसाळ्यामध्ये हा पदार्थ तुम्ही नक्की तयार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर इथे मी चटणी प्लेटमध्ये पूर्ण काढून घेतलेली आहे. बघू शकता अतिशय सुंदर याचा कलर आलेला आहे आणि खायला तर ही अप्रतिम झालेली आहे आणि सगळ्याच गोष्टीसाठी ही चटणी लाभदायक आहे. ते तुम्ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर याप्रमाणे पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर चॅनलला यूट्यूबवर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.